नमस्कार, मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे। पुरंदर हवेलीमध्ये माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा दणदणीत विजय। शिवतारे 24,188 घसघशीत मतांनी विजयी। काँग्रेसच्या गोटात सन्नाटा। पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तिसऱ्यांदा शिवसेनेचा भगवा फडकवत मोठे यश मिळवले। सासवड येथे झालेल्या मतमोजणीमध्ये शिवतारे यांना 1,25,819 अशी दणदणीत मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार संजय जगताप यांना 1,01,631 अशी मते मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उभे असलेले संभाजी झेंडे यांना 47,196 मतांवर समाधान मानावे लागले। अपक्ष व इतर 13 उमेदवारांना मिळून उमेदवारांनी 9,982 इतकी मते मिळाली आहेत। पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी 61.02% मतदान झाले होते। 16 उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आणि महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यात खरी लढत होताना दिसून आली। डीजे, गुलालाची उधळण, दुचाकीचा कर्कश आवाज अशा स्वरूपात सर्वत्र उत्साह दिसून आला। निवडणूक आल्यानंतर माध्यमांशी बोलताना विजय शिवतारे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम करून लोकांना आपलेसे केले। शिवसेनेचे अभेद्य संघटन, मित्रपक्ष भाजपा व आरपीआयच्या भक्कम साथीमुळे हा विजय मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले। भाजपाचे ज्येष्ठ नेतृत्व माजी आमदार अशोक टेकवडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला मतदारांनी साथ दिली आहे। चित्र स्पष्ट होतंय। जवळपास 22 फेऱ्या झालेल्या आहेत। या मतदारसंघाच्या 31 फेऱ्या आहेत आणि 22 फेऱ्यामध्ये विजय बापू शिवतारे 38,000 मतांनी पुढे आहेत। हा मतदारांनी दिलेला कौल, विजय बापूंची कार्यक्षमता आणि या मतदारसंघामध्ये त्यांचं असणारं कामाचं विजन, मग त्याच्यामध्ये गुंतवणुकीचं पाणी असेल, विमानतळ असेल, राष्ट्रीय बाजार असेल, IT पार्क असेल, त्याचबरोबर मित्रपक्षानं हातात हात घालून केलेलं काम भाजपानं, आरपीआय, त्याच्यामध्ये इतर आमचे घटक पक्ष असतील, यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आजचा विजय आम्हाला त्या ठिकाणी साजरा करता येतोय। एका बाजूला गेल्या 5 वर्षांमधील विद्यमान आमदारांची निष्क्रियता, तर दुसऱ्या बाजूला विजय बापू शिवतारे यांची सक्रियता, कार्यक्षमता, लोकांनी तुलनात्मक दृष्ट्या दोघांचा विचार केलेला असता प्रचंड मोठी तफावत दोघांमध्ये ही मतदारांना दिसून आलेली आहे आणि त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतपेटीच्या रूपाने आज बाहेर पडताना दिसतंय। मला वाटतं 42,000 ते 45,000 मताने विजय बापू निवडून येतील आणि गेल्या 5 वर्षाचा जो काही बॅकलॉग होता, बापूंनी जे काय स्वप्नातले काही प्रकल्प होते, त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणतो, ते पूर्ण करण्याची संधी निश्चित पद्धतीने विजय बापूंना या रूपाने प्राप्त होणार आहे। आपण पाहिलं की मध्यंतरी विजय बापू शिवतारेंनी शिंदे गटाकडे प्रवेश केला आणि शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर या सासवड शहरासाठी 143 कोटी पाणी पुरवठ्यासाठी मंजूर केले। तुमच्या जेजुरी शहरासाठी सुद्धा 78 कोटी मंजूर केले आहेत। खालच्या भागाचा विचार केला हवेलीचा, तर हवेलीने सुद्धा या विजयामध्ये खऱ्या अर्थानं भक्कम पाया त्या ठिकाणी विजयासाठी उभारलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामध्ये सातत्यानं फुरसुंगी आणि देवाच्या उरुळीची पाणी पुरवठा योजना असेल, फुरसुंगी देवाच्या उरुळीची नगरपालिका असेल, म्हणजे जसा औरंगजेबाने जिजिया कर लावलेला होता देवस्थानावरती आणि प्रचंड मोठी आर्थिक पिळवणूक हिंदूंची होत होती, त्याच पद्धतीनं मालमत्ता कर अगोदरच्या सरकारने लावलेला होता आणि बापूंनी तो एक ऐतिहासिक निर्णय करून घेतला
की ग्रामपंचायतीला जो टॅक्स आहे त्याच्या दुप्पट फक्त टॅक्स घ्या, 12 पट टॅक्स तुम्हाला फुरसुंगीकरांच्याकडून आणि उरुळीकरांच्याकडून त्या ठिकाणी वसूल करता येणार नाही. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून आज विजय बापूंचा प्रचंड बहुमतानं विजय होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. खरं तर या 5 वर्षामध्ये प्रचंड मोठे विकास बापूंच्या माध्यमातून पुरंदर हवेलीमध्ये घडेल आणि हा सर्वसामान्य जनतेचा विजय. जनतेनेच निवडणूक हातामध्ये घेतली होती. लोकसभेला जसं आपण महाविकास आघाडी महायुतीच्या मंडळींनी किती जरी कामाची पराक्रमा किंवा परिकाष्ठा केलेली होती तरी सुद्धा एखादी लाट आल्यानंतर त्या लाटेमध्ये कसं वाहून जाता येतं किंवा समोरचा कसा निष्प्रम होतो ते आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि म्हणून एक चांगला विजय पुरंदर हवेलीच्या जनतेने विजय बापूंच्या पावट्यात टाकलेला आहे. मनापासून सगळे जनतेचे पुरंदर हवेलीच्या मतदाराच्या मनापासून आभार मानतो. आणि मी या ठिकाणी लाडकी बहीण त्याचा इफेक्ट झाला. लाडकी बहीण योजनेचा प्रचंड मोठा इफेक्ट महायुतीचं जर आज आपण पाहिलं तर 219 जागेवरती महायुती पुढे आहे. आणि मला काही वाटत नाही आता त्यात काय बदल होईल म्हणून. म्हणजे एवढा प्रचंड महायुतीचा विजय या महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचं खऱ्या अर्थानं तारणहार लाडकी बहीण योजना निश्चित पद्धतीने आहे. काल काही ठिकाणी विजयाचे अभिनंदनाचे बॅनर लागले होते, त्याबद्दल काय म्हणाल? ज्याला त्याला असं वाटतं की मी विजयी होणार आहे पण आणि 11च्या दरम्यान परत ते बॅनर पण काढले गेले, काय सांगाल? असतात आता काही उत्साही कार्यकर्ते असतात त्या पद्धतीने ते बॅनर लावतात. सुज्ञ माणसांच्या लक्षात आले की पराभवाच्या छायेत आहेत विद्यमान आमदार, त्यांनी ते काढून घेतले. आज ओके, आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की खऱ्या अर्थानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी केंद्रातल्या सरकारच्या आव्हानाला महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी साथ दिलेली आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी भाजप, शिवसेना, रिपाई आणि मित्र पक्षाचं सरकार त्या ठिकाणी पुढे येत आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी महायुतीचा मुख्यमंत्री हा थोड्याच त्याच्यामध्ये कालावधीमध्ये होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आता त्या ठिकाणी केंद्राची मदत मिळून संपूर्ण महाराष्ट्र हा त्याच्यामध्ये भारतामध्ये 1 नंबरचं राज्य होणार आहे. निश्चितपणे त्या ठिकाणी लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब हे संपूर्णपणे त्या ठिकाणी या राज्याला प्रगतीपथावरती नेऊन ठेवतील हा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवा हा त्या ठिकाणी भगवाचं सरकार त्या ठिकाणी येत आहे. महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे अभिनंदन करतो. खरं तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची लाट आलेली आहे आणि लाडक्या बहीण जी योजना आहे ती सफल झालेली चित्र पाहायला मिळतंय. अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची पूर्ण ताकद महायुती सरकारच्या मागे उभी केली याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतोय. पुरंदरचा गड हा गड त्या ठिकाणी विजयोपाच्या रूपाने त्या ठिकाणी गड पुन्हा एकदा ताब्यात घेतला आहे. निश्चितपणे अधिकचं मतदान त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आणि हिंदुत्वादी सगळ्या संघटना एकत्र येऊन बापूंचा विजय त्या ठिकाणी स्पष्ट केला आहे. मनापासून शिवतरे बापूंनी जे काम केलं, कष्ट घेतले आणि आम्ही सांगत होतो 21 जागा आहे पुणे जिल्ह्यातल्या, एकमेव जागा शिंदे शिवसेनेची आहे आणि ती आल्यानंतर विजय बापू काय झालं तर 1 जागा शिंदे शिंदे असल्यामुळं कॅबिनेट मंत्री विजय बापू निश्चित होते. कारण तो स्वार्थ आम्ही मतदारांना अपील केलं, विनंती केली. आमच्या सगळ्यांचा स्वार्थ होता. बापू मंत्री झाल्यानंतर या तालुक्याचे प्रश्न आहेत, नोंदवणी असेल, बाकीचे प्रश्न असतील, हे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागतील हा आमचा स्वार्थ होता. आणि आम्ही मतदारांना त्या ठिकाणी विनंती केली की भविष्यामध्ये पुरंदर तालुका हा विकासाचा वंचित आहे. पाठीमागची 5 वर्ष वाया गेलेली आहे. देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे तिन्ही ताकदीचे त्या ठिकाणी नेतेमंडळी काम करतात आणि मोदी साहेबांचा आशीर्वाद आहे. आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं पुरंदरचा विकास करत असेल
तो विजय बाप्पूच्या रूपाने त्या ठिकाणी आमदार निवडून आला पाहिजे। मी बापूंचं आणि तमाम आरपीआय, भाजप, शिवसेना सगळ्या कार्यकर्त्यांनी मोठ बांधून बापूला त्या ठिकाणी प्रचंड अशा मता विजय केलं आणि भविष्यामध्ये बापू मंत्री होऊन तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा आहे। परत एकदा सर्व मतदारांचं आभार मानतो। धन्यवाद। हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। जय भवानी, जय शिवाजी। आवाज कॅबिनेट मंत्री पदाचा आहे। आवाज महायुतीचा। महायुतीचा विजय असो। अरे का हो शिवसेनेचा विजय असो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। पुरंदर हवेली 202 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार विजय बापू शिवतारे हे विजयी झाले। या विजयामध्ये जो भारतीय जनता पार्टीने महायुतीसाठी महायुतीचा धर्म पाळून फार मोठे योगदान आज या विजयामध्ये दिलेले आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी फार बूथपासून प्रत्येक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा काम करत होता। बूथ न्याय, मतदार यादी असेल, मतदार जोडणे असेल, मतदारांबद्दल उमेदवाराची माहिती पोहोचवणे असेल, असं महायुतीमध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत। आम्ही सर्वजण महायुतीचं या ठिकाणी विजय बापूंचं आम्ही फार ग्राउंड पासून ते आजच्या शेवटच्या जल्लोषापर्यंत सर्वांनी मोठ्या प्रमाणात काम केलं। त्याबद्दल मी सर्वच आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खरं तर स्वागत करतो। त्याचबरोबर जी जबाबदारी आमच्या पक्षाने आम्हाला दिली, आम्हाला सांगितलं की महायुतीमध्ये आपल्याला पुरंदरला आपल्याला नामदार विजय बापू शिवतारे यांना आपल्याला विजयी करायचंय आणि एकमताने पार्टीने सगळ्यांना महायुतीचे उमेदवार म्हणून विजय बापू यांना दिले होते। तसेच आमचे प्रचारक संदीपजी मिश्किल आले होते, जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे असतील, त्याचबरोबर आमचे पुणे जिल्हा सरचिटणीस शेखरजी वडणे असतील, आमचे सासवड शहराचे अध्यक्ष संतोष काका जगताप असतील, असं सर्वजण, त्याचबरोबर आमचे सासवड शहराचे सरचिटणीस प्रतीकजी मेत्रे असतील, या ठिकाणी अभिजित जगताप आहेत, तालुका युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोलजी जगताप आहेत, पलीकडे श्रेयस जगताप आहेत, पुणे जिल्हा युवा मोर्चा कार्यकारिणी सदस्य ओंकारजी जगताप आहेत। सर्वच जण या ठिकाणी प्रामाणिकपणे बापूंना विजयी करण्यासाठी, महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी एकनिष्ठेने सर्वांनी या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे आणि आम्हाला त्या केलेल्या कामाचं फळ खरं तर आम्हाला आज मिळालेलं आहे आणि विजय बापू मोठ्या मताधिक्याने आज या ठिकाणी विजयी झालेले आहेत। नमस्कार। आज महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय बापू शिवतारे हे मोठ्या मताधिक्याने पुरंदरमधून निवडून आलेले आहेत। त्या विजयामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते, आमच्या माता भगिनी, महिला असतील, त्या सर्वांनीच आम्ही एक मनाने, एक दिलाने विजय बापूंचं काम करून त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले आहे। ह्याचं सगळं श्रेय आमच्या लाडकी बहीण त्यांना जातं। ते बहिणींनी जे आमच्यावरती विश्वास दाखवला, त्या विश्वासाच्या माध्यमातून आज सरकार पण 2 दिवसात स्थापन होईल, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात सत्ता दिली त्यांनी, त्याच्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुरंदरचाही विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि विजय बापू येणाऱ्या काळामध्ये महायुतीकडून त्यांना मंत्रिपद दिलं जाईल आणि त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वांचाच तालुक्याचा असेल, महाराष्ट्राचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे सर्वच पदाधिकारी सर्वांनी ग्राउंड लेवलला काम केले
आणि विजय बापू शिवतरेंना मोठ्या मताधिक्याने निवडल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक असं अभिनंदन मी करतो.